पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं अंबड, इंदिरानगर, सातपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक नाशिक मुंबई महामार्ग स्प्लेंडर हॉल येथे संपन्न झाली। मंडळाच्या या बैठकीप्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, रंजन नलावडे आदी उपस्थित होते। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संतोष सोनपसारे, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, ॲडव्होकेट श्याम बडोदे, भगवान दोंदे, बंडू दळवी, सागर देशमुख, देवेंद्र पाटील, संजय भामरे, रश्मी बेंडाळे आदींनी गणेशोत्सव संदर्भात येणाऱ्या अडचणी व पोलिसांकडून मिळणारे सहकार्य याबाबत सूचना मांडल्या। याप्रसंगी ॲडव्होकेट प्रशांत जाधव, सुनील जगताप, दीपक दोंदे, सचिन पाटील, संतोष भुजबळ, मंगल मोकळ आदींसह सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते। सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज पाटील यांनी केलं। नमस्कार, किशोर काळे, पोलीस उपायुक्त झोन 2। आज माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेबांच्या सूचनेनुसार अंबड उपविभागातील 4ही पोलीस स्टेशन्स येथील शांतता कमिटी मीटिंगचे सदस्य तसेच सर्व गणपती मंडळांचे प्रतिनिधी यांची आज या ठिकाणी शांतता कमिटी बैठक आणि गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीचा उद्देश हा एकंदरीत सर्व मंडळाच्या सभासदांच्या अडीअडचणी जाणून घेणं आणि त्या अनुषंगानं प्रशासनाचे विविध घटक म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, मनपा असेल, PWD असेल, MSCB असेल किंवा आणखीन इतर कुठलेही विभाग असतील त्या सर्वांच्या संबंधित समस्यांचं निराकरण करणं किंवा त्या जाणून घेणं आणि त्या अनुषंगानं जी पोलीस प्रशासनाची तयारी आहे ती दर्शवणं किंवा ती त्यांना सांगणं हा होता। यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण नशामुक्ती ही थीम घेऊन पुढे जात आहोत, त्यामुळे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे देखील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपणही अशा पद्धतीनं जनजागृती करणार आहे। सोबतच आम्ही सर्वांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक तसेच कुठल्याही प्रकारे हुल्लडबाजी किंवा इतर कुठलाही गैरप्रकार कोणाचा होणार नाही अशा पद्धतीचा गणेशोत्सव देण्यासाठी कटिबद्ध आहोत। पण त्यामध्ये आम्हाला देखील सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी देखील त्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं। आभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी मानले। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी